नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 1857च्या स्वातंत्र्य लढा या चॅप्टरवरील नेक्स्ट व्हिडिओ घेत आहे. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 1857चा जो राष्ट्रीय उठाव होता, जे बंड होतं, त्याच्या पूर्वी पण असे काही उठाव झालेले आहेत. त्याच्याबद्दल आपण माहिती बघितली. पण या दोघांमध्ये एक डिफरन्स असा, एक वेगळेपण असं होतं की हा जो 1857चा उठाव होता, हा त्या काळील भारतातील म्हणजे ऑल ओव्हर इंडिया लेवलचा होता. परंतु जे या अगोदर जे उठाव वगैरे झालेले आहेत ते इतके व्यापक स्वरूपाचे, इतक्या मोठ्या लेवलवर घडलेले नव्हते. सो हा जो उठाव होता हा एक व्यापक उठाव होता. पण याच्या पहिले आपण जे उठाव पाहिले आहेत, जे आदिवासी समाजाच्या लोकांनी एका समूहाने महाराष्ट्र, गुजरात, अदर स्टेटमध्ये जसे प्रकारचे उठाव झाला, जसे रामोशांचा उठाव, संन्याशांचे उठाव, फकीरांचे उठाव, अशा प्रकारचे विविध जे उठाव झाले आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. सो आपण टुडेज लेक्चर, आज आपण 1857चा जो उठाव झाला याची प्रमुख रिझन्स किंवा कारणे काय होती ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो त्याच्या 1857च्या उठावात एक विविध अशा प्रकारची कारणे होती. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला जे सैनिकांचा उठाव झाला होता, त्याच्यामध्ये एक प्रायमरी रिझन तर एक होतं की भेदभाव, तशी वागणूक त्यांना वाईट दिली जात होती. त्यांच्या महागाई भत्त्या किंवा पगारामध्ये पण डिफरन्स होता. त्यामुळे सैनिक जे काम करत होते इंग्रजांसाठी, तर ते पण एक नाराज चालत होते. त्यांच्यामध्ये पण एक असंतोष धुमसत किंवा उफाडून येत होता. सो आपण पुढील कारणे पाहू. तर त्यामध्ये इंग्रज राजवट ही एक प्रकारची जुलमी किंवा अत्याचारी अशी प्रकारची बनत चाललेली होती. त्या दिशेने ते वाटचाल करत होते. शेतकरी पण नाराज होते. आदिवासी जे जंगलाच्या साधन संपत्तीवर जगणारे ते पण नाराज होते. सैनिक पण नाराज होते. ऑल ओव्हर प्रशासन म्हणजे ऑल ओव्हर जनताच नाराज होती. सो द फर्स्ट पहिलं कारण जे आहे, जो हा उठाव घडेल म्हणजे उठाव घडवून आणेल, सो द फर्स्ट इम्पॉर्टंट इज आर्थिक. कोणतीही गोष्ट जेव्हा अर्थ प्राप्त होतो किंवा तिथं पैसा इन्व्हॉल्व होतो, जेव्हा पैशाची गोष्ट येते तेव्हा लोक जास्त प्रचंड याने विरोध करतात किंवा एक रिस्पॉन्स देतात. पैसा जे तो इन्व्हॉल्व असतो तिथं, तो अर्थकारण एक इम्पॉर्टंट आपल्या लाईफची एक रिॲलिटी आहे. जिथे पैसा असतो तिथं आपण लवकर रिस्पॉन्स करतो. सो द आर्थिक कारण, सो पहिला आहे आर्थिक कारण. अनेक कारणांपैकी एक आर्थिक कारण. इंग्रजांनी आर्थिक वाढवण्यासाठी एक नवीन महसूल पद्धत, ज्या महसूल पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचे, सामान्य जनतेचे, व्यापाऱ्यांचे, जे व्यापारी लोक होते त्यांचे शोषण होईल अशा प्रकारची एक नवीन कर व्यवस्था शेतकऱ्यांवर किंवा जनतेवर लादली. त्यामुळे एक या आर्थिक किंवा या कर पद्धतीने प्रचंड एक मनात राग इंग्रजांच्या राजवटीबद्दल निर्माण झाला. सो त्यामध्ये विविध अशा प्रकारचे निर्बंध लादले गेले. शेती व्यवस्थापन कोलमडली गेली आणि जे हस्तकला किंवा अशा प्रकारचे जे उद्योगामध्ये होते त्यांच्यावर देखील अशा प्रकारचे कर लादण्यात आले. त्यामुळे त्यांची पण
वर उपासमारीची एक वेळ आली. सो हे तर होतं फर्स्ट एक आर्थिक कारण, ज्यामध्ये कर प्रणाली ही प्रामुख्याने एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते, की विविध प्रकारचे जे कर लादण्यात आले त्यामुळे जनताही त्रस्त झाली. त्यामुळे एक फर्स्ट एक कारण हे की 1857चा उठाव घडून आला. आणि आता आपण दुसरं कारण बघू. दुसरं कारण आहे सामाजिक कारण. या सामाजिक कारणामध्ये एक डिफरंट अँगल आहे, तो सांगतो. सेकंड वन इज सामाजिक कारण. आता या सामाजिक कारणामध्ये तसं आजच्या दृष्टीने आपण बघितलं, 200-300 वर्ष अगोदरचा भारत किंवा 1800च्या काळातला भारत, 1700च्या काळातला भारत, तर हा जो भारत होता हा अनेक प्रकारच्या रूढी परंपरा किंवा जेव्हा एवढं डेव्हलप होता, जुने विचार म्हणजे असे भेदभाव आणि जाती व्यवस्था, त्यामध्ये स्त्रियांना असलेलं स्थान, या प्रकारच्या दृष्टिकोनातून बघितलं तर इंग्रज एक चांगलंच काम करत होते. परंतु जेव्हा धर्मसत्ता इतकी हेविली तेव्हा पॉवरफुल होती, आज पण थोडी प्रमाणात आहे, पण त्या लोकांचा त्याला विरोध झाला की इंग्रज जे सती प्रथा बंद करत होते, बालविवाहावर एक प्रकारचं कायद्याने ते अशा प्रकारचे जे निर्णय घेत होते, तर त्या लोकांना असं वाटलं की हे आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे पण एक सामाजिक कारण एक असं कारण बनलं या 1758च्या लढ्याला, की लोकांच्या आधी म्हणतात भावना हर्ट झाल्या, रिलिजियस सेंटिमेंट हर्ट झालं, त्या प्रकारचं इथं पण हे एक चांगलंच झालं. म्हणजे 1857च्या उठावाला काम पडलं. तो की सामाजिक कारण हे झालं की लोकांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप असं त्यांना वाटलं, आणि तो इंग्रजांनी केला देखील. पण तो कोणत्या दृष्टीने होता, तो एक सुधारणा या समाजामध्ये व्हावी, सती प्रथा बंद व्हावी, बालविवाह आणि अशाच अन्य प्रकारचे जाती व्यवस्थेमध्ये जे असणारे प्रथा आहेत त्या प्रकारच्या बंद व्हाव्या, त्यासाठी एक इंग्रजांनी घेतलेलं पाऊल होतं. परंतु त्याच्या याच्यामध्ये एक योगदान पण राहिलं. सो थर्ड वन इज राजकीय कारण. आणि जनतेसाठी तर एक नॉर्मलच गोष्ट होती की इंग्रज याच्या पहिले अन्य कोणते राजा होते, मुघल होते, त्या प्रकारचे आपले जे स्थानिक राजे होते ते होते, तर जनतेला काही फरक नव्हता पडत कोणी आलं आणि कोणी गेलं, क्योंकि सतत हेच राहणार आहे, शोषण करणारी. पण ॲज कम्पेअर टू अदर्स इंग्रज हे एक पाऊल पुढेच होते शोषणामध्ये. परंतु हे जे राजकीय कारण आहे याच्यामध्ये इंग्रजांनी प्रथम येताना आम्ही असं दाखवलं की व्यापार करायला आलो, पण हळूहळू विथ द पॉवर ऑफ माइंड, दिमागाचा म्हणजे बुद्धीचा वापर करून त्यांनी आपल्या हे जे राजे होते यांच्याकडून आपली जे वर्चस्व होतं भारतावर ते हळूहळू नाहीसं करून स्वतःच आधुनिक हत्याराद्वारे, आधुनिक शस्त्रसाठ्याद्वारे ते भारतावर आपली सत्ता काबीज करण्यास यशस्वी ठरले, ते एवढ्या कमी सैनिकांच्या प्रभाव. हे सर्व त्यांनी त्यांच्या सायंटिफिक टेम्परामेंट किंवा त्यांच्या बुद्धीने आधुनिक शस्त्रसाठ्याद्वारे हे मिळवलं. तर राजकीय कारणामध्ये जे अनेक संस्थाने होते ज्यांचं की पिढ्यानपिढ्या
जिथे सत्ता राहिली होती ही सत्ता आता हातातून गेली. ते असेच म्हणजे एक सरकारच्या टॅक्स म्हणजे याच्यावर चालणारे त्यांना जास्त काही इम्पॉर्टन्स उरलं नाही. तर त्यामुळे ते देखील नाराज झाले की विदेशी ताकद आली आणि आमची पिढ्यानपिढ्या असणारी जे हक्क होता तो आमच्या आईजवळून काढून घेतला. त्यामुळे हे लोक पण नाराज झाले आणि 1857च्या सामूहिक स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी देखील एक योगदान दिलं की 1857चा उठाव हा पुन्हा राजकीय पद्धती यावी आणि आम्हाला पुन्हा राज करायला एक चान्स भेटावा. या प्रकारचे यांचे देखील एक एक्सपेक्टेशन होते की असं घडलं तर आम्हाला आमचं वापस भेटून जाईल. सो चौथं कारण आपण बघू, हिंदी सैनिकातील असंतोष. हा पण एक जेन्युइन आणि खरंच एक असंतोष किंवा एक राग निर्माण करायचा त्यांनी एक कारण ठरलं. हिंदी सैनिकातील असंतोष म्हणजे आपण पहिलेच जे मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की इंग्रजी जे सैनिक होते ते इंग्लंडहून येत होते. त्यांची ते जन्मने इथून होते की इथंच हार्ड ट्रेनिंग करून किंवा जी भरती होत होते त्यामध्ये ते डायरेक्टच तिथून बोलायला जात होते आणि त्यांना पगार जास्त होते, महागाई भत्ते जास्त होते, सुविधा जास्त होती आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना वागणूक ही उच्च दर्जाची दिल्या जात होती ॲज कम्पेअर टू जे हिंदी बेल्टमध्ये जे सैनिक होते त्याच्याहून. या सैनिकांचा एक बेसिकली प्रॉब्लेम हा होता की जे अदर्स इंग्लिश जे सोल्जर होते त्यांच्यापेक्षा यांना तेच पगार कमी किंवा असं त्यांच्यावर भेदभाव आणि खालच्या दर्जाची एक वागणूक त्यांना दिली जात होती. त्यामुळे यांच्या मनात पण एक असंतोष किंवा हे आम्ही राजा ज्याच्या काळातील त्यामध्ये त्यांच्या दरबारात किंवा त्यांच्या सैन्यामध्ये जास्त रिस्पेक्ट आणि इक्वॅलिटी होती ॲज कम्पेअर टू म्हणजे इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या सैन्यामध्ये. सो आता आपण एक इम्पॉर्टंट मुद्द्याकडे येऊ, तत्कालीन कारण. म्हणजे ज्यामुळे जे म्हणतात ना आग लागायला जे ठिणगीचं काम करते तर त्या ठिणगीचं काम किंवा त्या स्पार्कचं काम या एका तत्कालीन कारणांनी केलं. ते कारण काय होतं, ब्रिटिशांनी 1856 साली म्हणजे 1857च्या 1 वर्ष अगोदर हिंदी सैनिकांच्या लांब पल्ल्यांच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. म्हणजे सैनिकांना बंदुका दिल्या जे रायफल होते एनफिल्ड. ही कंपनीचं नाव. त्या कंपनीच्या जे यांना बंदुका दिल्या त्या वापरण्यासाठी नवीन काडतुसे दिली. काडतुसे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा आपण आता सध्या बुलेट्स आहे मॅगझिन टाकून डायरेक्ट फायर होते, पण पूर्वीच्या काळी ओल्ड टेक्नॉलॉजीमध्ये काडतुसे म्हणजे ते एका रॅपमध्ये कव्हरमध्ये ते जे बुलेट्स होती ज्यामध्ये बारूद असते ते एका रॅपमध्ये एका आवरणामध्ये ते स्पेशल एक बंदूक असे त्याच्यामध्ये टाकायला लागत होते. त्याच्या पहिले ते काडतुसामध्ये म्हणजे ते कव्हरमधून काढून ते त्याच्यामध्ये रायफलमध्ये टाकायचे होते. परंतु प्रॉब्लेम असा होता की हे जे सैनिक होते हे काडतुसे त्यांना दाताने तोडावे लागत होते आणि तेव्हा या आवरणाला गायीची व डुकराची स्किन किंवा त्याच्यापासून हे बनलेली आहे अशी बातमी चौकडे पसरली. आणि ही बातमी खरी होती खोटी हे अजून आता माहीत असेल की कोणाला माहीत नाही अजून कोणाला की हे खरी होती खोटी होती. परंतु एक फेक न्यूज किंवा खोटी बातमी किंवा खरी बातमी अशी एक चौकडी फरली व हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. इथे पण जो हा एक सामाजिक कारण होतं, पण हा थोडा वरच्या लेवलला की गाय
जे पॉलिसाइज मुद्दा आहे व डुक्कर पिग त्याची जी चरबी आहे, तर दोन्ही धर्मांसाठी हे एक प्रॉब्लेमॅटिक आहे की दाताने तोडून ते त्यांचा धर्म भ्रष्ट होतं, अशा प्रकारची एक त्यांच्यामध्ये एक धारणा होती. तर त्यामुळे त्या धारणेमुळे म्हणजे त्या भावनिक भावना दुखावल्यामुळे 1857च्या उठावाला तत्कालिक हे कारण जबाबदार ठरलं आणि त्यामुळे हा एकदम भडका उडाला. सो आपण याच्या पहिलेचे जे कारण होते त्या कारणामध्ये आपण पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या पहिले जो उठाव घडले स्मॉल स्केलवर ते आपण बघितले. पण याच्यामध्ये जे अनेक कारण मिळून एक कारण बनलं म्हणजे असे आर्थिक, सामाजिक, राजकीय, हिंदी म्हणजे चौथं सैनिकातील असंतोष, हे जे आपण कारण बघितलं. आणि एक असते तत्कालीन कारण, ते पण बघितलं इनफिल्ड बंदुकामध्ये काडतुसाचा प्रॉब्लेम जे आवरण ज्याच्यापासून बनलं ते. तर हे आपण एवढे कारण बघितले. आपण याच्या थोडं समोर जाऊ आणि पुढे काय घडलं हे बघू. सो एक खोडतो मी. वनवा पेटला एक टायटल आहे. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. ज्यांनी विरोध केला तर सैनिक मधला एक रूल आहे जो सैनिक मध्ये मिलिटरीमध्ये किंवा याच्यामध्ये विरोध केला म्हणजे ऑर्डरला फॉलोच करावं लागतो. त्याचा विरोध केला तर त्यांच्यावर कारवाई होते. त्याच प्रकारची कारवाई या सैनिकांवर देखील झाली. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली व सैनिकांना जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या. त्यांना कारवाई पण झाली शिस्तभंगाची आणि त्यांच्या शिक्षा त्यांना करण्यात आल्या. बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी घालली. मंगल पांडे यांना अटक करून फाशी देण्यात आली. ही बातमी चौकडे बनवण्यासारखी पसरली व मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी ची पूर्व फलटणच बंड करून उठली. सैनिक दिल्लीच्या रोखेने निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बहादूर शाह जफरच होते वाटते. मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्यांना त्यांच्या नावाने द्वाही फिरण्यात आली. सो घडली अशी गोष्ट की बराकपूर छावणीतील एक सैनिक ज्याचं नाव मंगल पांडे, त्यांच्यावर मूवी पण आलेली आमिर खानची. मंगल पांडे, आय थिंक मंगल पांडेच नाव आहे त्याचं. तर हे एक मूवी पण आलेली आहे. तर या बराकपूर छावणीतील या सैनिकाने याला विरोध केला आणि त्यांना या जे इन्सिडेंट होता या बंदुकीचा काडतुसाचा त्याला विरोध केला. त्यामुळे त्याच्यानंतर यांनी एका इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी देखील झाडली. त्या कार्याबद्दल म्हणजे त्या गुन्ह्याबद्दल यांना फाशी देण्यात आली. परंतु ही जी फाशी देण्यात आली यांचा एक डॉमिनो इफेक्ट किंवा साईड इफेक्ट किंवा एक अदर इफेक्ट असा पडला की जे दुसरे छावणीतील हे होते सैनिक, हिंदी सैनिक मेरठ छावणीतील, यांनी पूर्ण ऑल आउट म्हणजे रिजेक्ट केलं इंग्रजी हुकूमतला आणि विद्रोहाची एक आवाज उठवला. आणि ते दिल्लीच्या इकडे जसे सैनिक मार्च करत जातात म्हणजे लेफ्ट राईट त्या प्रकारचं एक मार्च करत दिल्लीच्या तख्ताकडे किंवा दिल्लीचं जो पॉवर सेंटर होतं त्याच्याकडे ताबा घेण्यासाठी ते वळले म्हणजे निघाले. आणि एक आंदोलनासारखंच एक आंदोलन बनलं ते की जे आता हे मेरठ छावणीतील मेरठ पासून दिल्लीपर्यंत ते पायी निघाले. तर त्या काळी एवढं साधन पण होतं.
तर रस्ता त्यांना भेटत गेले, लोक भेटत गेले, जे पण इंग्रजी सत्तेविरुद्ध ज्यांचे असंतोष होता ते यांना मिळत गेले आणि एक काफिला तयार झाला सैनिकांचा आणि त्यांच्यासोबत असणारे लोक यांचा, आणि त्यांनाही दिल्लीवर ताबा देखील मिळवला. म्हणजे ही मोठी गोष्ट होती. राष्ट्रीय स्तरावर म्हणजे ताकद असली तर त्या काळात इंग्रजांपासून दिल्लीचा ताबा आपण घेऊ शकतो. आणि दिल्लीचा जो इंग्रज जे भारतावर ताबा घ्यायच्या अगोदर जे मुघल बादशाह होता बहादूर शहा, यांना पुन्हा एक घोषित करण्यात आले की तुम्ही भारताचे नवे सम्राट, म्हणजे जुने होते तेच तुम्ही डबल ॲज अ गिफ्ट एक सम्राट तुम्ही, अशा प्रकारची एक घोषणा देखील त्यांनी केली. तर एक कलेक्टिव्ह जे त्यांनी एक धाडस केलं, त्यामुळे या स्टेजपर्यंत पोहोचलं की त्यांनी एका व्यक्तीला म्हणजे मुघल बादशाला एक डबल त्याचे बादशाह देखील करून टाकला. आणि आपण आता लढ्याची व्याप्ती देखील बघू. दिल्ली ताब्यात घेताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनी यामुळे प्रेरणा मिळाली. लवकरच उठावाचे लोण उत्तर भारतामध्ये पसरले. बिहारपासून राजपुतानापर्यंत इंग्रजी छावणीतील सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. पुढे हे लोण दक्षिण भारतातही पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले. अशा प्रकारे उठाव झाले. सो बेसिकली दिल्लीच्यावर जेव्हा जेव्हा कंट्रोल झाला, तर त्यामुळे त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढला. आणि ही बातमी भारतामध्ये अशी त्या काळी संदेश पोहोचवणं फार कठीण होतं, परंतु अशा बातच फटफट एकम गावोगावी अशा करत पसरत गेल्या. आणि अदर सैनिकांनाही अदर लोकांनाही कॉन्फिडन्स आला आपण इंग्रज त्याला हरू शकतो आणि स्वराज्य किंवा मुघल राज्य जे राज्य असेल ते पण निर्माण करू शकतो. बिहारपासून राजपुतानापर्यंत लखनौ, अहमदाबाद, कानपूर, बरेली, बनारस, झाशी या ठिकाणी उठाव घडले. महाराष्ट्रात देखील सातारा, नागपूर, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाला. आणि सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रताप सिंग व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमेरजवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रणी होते. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जे पूर्वी जे राजा होते त्यांनाच पूर्ण त्याच्या जागी म्हणजे त्यांच्या पूर्वीच्या जागी त्यांनी आपला अधिकार ठोकला आणि त्या लढ्याला एक त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. कारण की सगळ्यात जास्त फायदा या राजकीय लोकांनाच किंवा म्हणजे राजे लोकांनाच होत होता या उठावाचा, किंवा इंग्रज सत्ता गेले डबल तेच येणार होते. त्यामुळे आपल्या इथे पण महाराष्ट्रात पण सातारा, नागपूर, नरगुंद अशा कोल्हापूर अशा ठिकाणी त्यांचे वारसदार आले आणि स्वराज्याची त्यांनी घोषणा केली. नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाण्याच्या राणीसारखा स्त्रियांनी त्या सामील झाल्या. राणी पण स्त्रियाही देखील सामील झाल्या. 1857 साली खानदेशात बजाज सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरातील शंकर शहांनी लढाईचे नेतृत्व केले. या प्रकारचे विविध उठाव झाले. खानदेशात उठाव 400 भिल्ल स्त्रियाही समाविष्ट झाल्या. स्त्रियांचे देखील याच्यामध्ये सहकार्य होतं किंवा एक इन्व्हॉल्वमेंट होते. सो आज आपण एवढं बघितलं की त्यांची जे कारणे होते, रिझन्स आपण फर्स्ट बघितलं, सामाजिक, आर्थिक
आणि हिंदी सैनिकातील असंतोष, राजकीय आणि एक तत्कालिक कारण, या प्रकारचे आपण कारण बघितले. फर्स्ट व्हिडिओ आपण बघितलं की याच्यात पूर्वीचे लढे आणि याच्यामध्ये जे रिझन्स होते ते आपण याच्यामध्ये बघितले. आणि लढ्याची व्याप्ती देखील बघितली, जशी सैनिकांनी जसं दिल्लीवर ताबा केला तर देशातील अन्य ठिकाणीही अशा प्रकारचे उठाव हे होत गेले. आणि एक राष्ट्रीय म्हणून 1857ला राष्ट्रीय स्तरावर एक मोठा उठाव असे देखील म्हणतात. म्हणजे त्या लेवलपर्यंत हे घडलं कारण की कलेक्टिव्ह उठाव असे प्रकारचे त्यांनी सपोर्ट त्यांना मिळत गेला. त्या सैनिकांनी दिल्लीवर ताबा मिळवला. पूर्वीच्या मुघल बादशाह जफर शाह यांना डबल सम्राट घोषित केलं. आणि जे विविध लोकल लेवलचे जे संस्थान होते त्यांनी देखील पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली, जशी झाशी किंवा अन्य ठिकाणं आहे, अलाहाबाद, कानपूर, बनारस, महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, नागपूर, नरगुंद या ठिकाणी जे त्यांची पूर्वी सत्ता होती त्यांनी देखील आपला हक्क गाजवायला किंवा आपला एक दावा ठोकायला सुरुवात केली. अशा प्रकारे आज आपण एवढी माहिती घेतली. सो आजचा होमवर्क आपण बघू. हा एक धडा पूर्वी म्हणजे सुरुवातीपासून जे आज शिकवलं किंवा शेवटपर्यंत एकदा पुन्हा वाचावा, वाचन करणे. आणि जे तत्कालिक कारण म्हणजे जे 1857चे जे कारण होतं, हा एक प्रश्न बनू शकतो. आणि एक तत्कालिक कारण या क्वेश्चनचे उत्तर लिहून आणणे. 1857च्या उठावाचे कारणे लिहा. हा एक प्रश्न तुम्ही लर्न करून किंवा समजून लिहा. याच्यामध्ये जे अदर रिझन्स होते, कारण होते ते पण, आणि एक प्लस तत्कालिक कारण देखील लक्षात ठेवा. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो आजच्या लेक्चरमध्ये आज एवढंच. याच्या पुढचे जे आपण काय काय घडलं, नेतृत्व कोणी केलं, या लढ्याचा काय परिणाम झाला ब्रिटिश सत्तेवर, हे देखील बघू. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.